विधानसभा अध्यक्ष और सीएम शिंदे की मुलाकात पर जहां विपक्ष की ओर से इस बात को भुनाया जा रहा है, वहीं इस मसले पर भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे ने अपनी प्रतिक्रिया रखी है और कहा है कि राहुल नार्वेकर सभागार के बाहर महज एक विधायक है तथा अपने संघ के मुद्दे सुलझाने हेतु सीएम से मिल सकते हैं। विधानसभा अध्यक्ष जेव्हा सीटवर असतात तेव्हा ते कायदेशीरपणे काम करतात, पण विधानमंडळाच्या बाहेर ते आमदार आहेत आणि आमदार म्हणून आपल्या मतदारसंघातले कामं करणे, आमदार म्हणून त्यांच्या मतदारसंघाच्या समस्या सोडवणे हे क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळं ते एकनाथ शिंदेजीला भेटले किंवा देवेंद्रजीला भेटले ही रूटीन प्रक्रिया आहे। त्यामुळं या भेटण्याचा आणि निकालाचा काही संबंध येत नाही असं मला वाटतं। जेव्हा अपयश येतं किंवा अपयशाचं खापर फोडायचं असतं तेव्हा महाराष्ट्रात एक नरेटिव्ह सेट करण्यात येतं। आपले गुन्हे आपले पाप लपवण्याकरता दुसऱ्याच्या माथी खापर फोडणे हा सर्वात चांगला उपाय असतो आणि म्हणून असं होत असतं। पण मला वाटतं वस्तुस्थितीला समोर गेलं पाहिजे, नियम आणि कायद्याला समोर गेलं पाहिजे आणि नियम आणि कायद्याची परंपरा राखली पाहिजे असं मला वाटतं। उगाच आरोप प्रत्यारोप करून फक्त आपल्याला ते मन समाधान होतं, पण जनतेला माहीत असतं खरं काय आणि खोटं काय। 100% जेव्हा त्यांना वाटतं की आम्ही अपयशी होणार आहोत, जेव्हा अपयश माणसाच्या जीवनामध्ये येतं तेव्हा दुसऱ्याच्या माथी मारून आपल्याला तेवढा वेळ काढता येऊ शकतं, पण सत्यता ही सत्यता असतं, नियम हे नियम असतात, कायदे कायदे असतात। काही वेळापुरता तेवढा एक नरेटिव्ह सेट करतात की हे आमच्या विरुद्ध झालं, हे अशामुळे झालं, केंद्रावरनं आहे, दिल्लीवरनं आहे, त्यामुळं काही दिवसाकरता हे ठीक आहे, पण हे जे काही निकाल येतात ते नियम आणि कायद्याने येतात। याचा काहीच संबंध नाही या निकालाचा। आमच्या पक्षाचं काम वेगळ्या पद्धतीने सुरू आहे। मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या 10 वर्षाच्या कामाचं संपूर्ण मूल्यमापन जनता करते आहे आणि 21व्या शतकातला नवभारताचं निर्माण आणि 24 ते 29 या काळामध्ये भारत हे 3ऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होण्याकडे निघाला आहे। चायनासारखा जो अत्यंत आपला विरोधी देश आहे तो सुद्धा आता म्हणायला लागला आहे की मोदीजी आत्मनिर्भर भारताकडे निघाले आहे आणि त्यामुळं जगाचा विश्वास मोदीजीवर आहे, विश्वास मोदीजीवर आहे। त्यामुळं कोणी काही म्हटलं तरी काही फरक पडत नाही असं मला वाटतं।